हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणे धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, भाद्रपद महिना सुरू आहे आणि शुक्ल पक्ष आता 2-4 दिवसात समाप्त होणार आहे. पौर्णिमा नंतर प्रतिपदेपासून कृष्ण पक्षात आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये फार मोठा पितरांचा सण सुरू होणार आहे, ज्याला आपण महालय पर्व असे म्हणतो किंवा सर्वसाधारण पितृपक्ष असेही म्हटले जाते, पितृपंधरवाडा असेही म्हणतात. तर हा भाद्रपद कृष्ण पक्ष पूर्णपणे पितरांना अर्पण आहे मित्रांनो. तर ज्यांचे काही नियम जे असतील ते नियम या व्हिडिओमध्ये मी सांगणार नाहीये, पण एक वेळापत्रक देणार आहे की कुठल्या तिथीचे श्राद्ध कर्म कधी आहे हे मी आपल्याला सांगणार आहे. तसेच विशेष काही श्राद्ध कर्म असतील त्याचाही उलगडा मी करणार आहे. तर हे महालय पर्व सोमवार दिनांक 8 सप्टेंबर ते रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्णपणे 15 दिवसाची असणार आहे. कारण देवतांच्याही आधी पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले अनेक कामे मार्गी लागतात मित्रांनो. कारण आपण त्यांचे वंशज असतो. पिढी पुढे 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 चालत जाते. तर या महालयात हयात नसलेली मागील 3 पिढी या ठिकाणी बोलावली जाते. त्यांची पूजा अर्चा केली जाते पंडिताच्या माध्यमातून आणि आपल्याला त्यातून आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो. आपण जो संकल्प सोडाल तो आपला पूर्ण होतो. तर हे महालय श्राद्ध जे आहे, तिथी श्राद्ध, हे आपण घरी करू शकता किंवा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेही करू शकता. आपले पितर तिथेही वाट पाहतील आपली श्राद्ध घालण्याची आणि आपल्या घरी देखील वाट पाहतील. मृत तिथीला ते आपली वाट पाहतील मित्रांनो. पण त्र्यंबकेश्वर येथे कुठल्याही तिथीला केले तरी ते आपल्या पितरांना प्राप्त होणार मित्रांनो. तर पाहूया आपण श्राद्ध कर्म कधी कसे सुरू होत आहे ते. सोमवार दिनांक 8 सप्टेंबर ते रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 पर्यंत. पहिले श्राद्ध कर्म सोमवार दिनांक 8 प्रतिपदेचे श्राद्ध कर्म असणार आहे. मंगळवारी 9 तारखेला द्वितीय श्राद्ध कर्म, बुधवारी 10 तारखेला तृतीय आणि चतुर्थी या दोन्ही तिथींचे श्राद्ध कर्म असणार आहे. गुरुवारी 11 तारखेला पंचमी श्राद्ध कर्म असणार आहे आणि याच दिवशी विशेष असे भरणी श्राद्ध हे देखील असणार आहे. शुक्रवार 12 तारखेला षष्ठी श्राद्ध कर्म असणार आहे. शनिवारी 13 तारखेला सप्तमी तिथीचे श्राद्ध असणार आहे. रविवारी 14 तारखेला अष्टमी तिथीचे श्राद्ध कर्म असणार आहे. मध्याष्टमी या ठिकाणी सांगितलेली आहे विशेष अशी. सोमवारी 15 तारखेला नवमी श्राद्ध कर्म असणार आहे. याच दिवशी अविधवा नवमी हे देखील आपल्याला श्राद्ध कर्म करता येणार आहे. मंगळवार 16 तारखेला दशमी श्राद्ध कर्म असणार आहे. बुधवारी 17 तारखेला एकादशी श्राद्ध कर्म असणार आहे. गुरुवारी 18 तारखेला द्वादशी श्राद्ध कर्म असणार आहे. तसेच जे संन्यासी म्हणून जे गेले आहेत त्यांचेही श्राद्ध कर्म या दिवशी असणार आहे. तसेच शुक्रवारी 19 तारखेला त्रयोदशी श्राद्ध कर्म असणार आहे. शनिवारी 20 तारखेला चतुर्दशी श्राद्ध कर्म असणार आहे. तर याच दिवशी शस्त्राघाताने जे काही गेलेले आहेत आपले संबंधी,
त्यांचे श्राद्धकर्म या दिवशी केले जाणार आहे. इतर दिवशी इतर तिथीवर न करता, त्यांच्या मृत तिथीवर न करता, हे या दिवशी चतुर्दशीला करता येते. त्याचा जास्त प्रभाव पडतो आणि आपल्याला त्यांच्यापर्यंत श्राद्धक्रम पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. रविवारी 21 तारखेला दर्श अमावस्या आहे. ते हे अमावस्या ज्या तिथीला जे गेले असतील त्यांचे श्राद्धकर्म अमावस्येला करायचे. तसेच प्रतिपदा ते चतुर्दशी पर्यंत आपण काही कारणास्तव श्राद्धकर्म करू शकलो नाही, तर सर्व पितरी अमावस्या म्हणून या दिवशी आपण ते करू शकतो मित्रांनो, काही कारणास्तव नाही जमले तर. सोमवार 22 तारखेला मातामह अर्थात मातेकडील जे पितर असतील, आपल्या मातेचे वडील असतील, त्यांचेही वडील असतील, वडील आजोबा पणजोबा आपल्या पत्नीचे, तर यांचेही श्राद्धकर्म आपण या दिवशी करायचे आहे. आणि याच दिवशी नवरात्र सुरू होत असते मित्रांनो. त्यानंतर तुम्ही श्राद्धकर्म संपल्यानंतर तुम्ही नवरात्र घट बसवू शकता मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. आणि घट बसवल्यानंतर देखील आपण बाहेर तीर्थक्षेत्री हे श्राद्ध करणार असाल तरी ते करू शकता. साधारण अपराह्न काळामध्ये हे श्राद्ध काम करायचे आहेत. आणि अपराह्न काळ म्हणजे दिवसाचा चौथा भाग. 5 भाग आहेत, त्यापैकी चौथा भाग जो साधारण दुपारी 2 ते 4 या वेळेच्या दरम्यान असतो मित्रांनो. 10-15 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात, पण साधारण या वेळेमध्ये 2 ते 4 हा वेळ लक्षात ठेवा. आणि पंडिताच्या माध्यमातूनच आपल्याला हे श्राद्धकर्म करायचे, तेव्हाच हे श्राद्धकर्म आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल. अन्यथा आपण कितीही खटाटोप करून केले, स्वयंपाक केला किंवा कावळ्याला दिले, गायला दिले किंवा नदीमध्ये टाकले, काही केले, तरी ते पोहोचणं थोडंसं मुश्किल आहे, पोहोचत नाही मित्रांनो. कारण त्याला विधी विधान लागतं मित्रांनो, आणि ते पंडिताच्या माध्यमातूनच होत असते. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की हे श्राद्धकर्म जे आहे हे आपण पंडिताच्या माध्यमातून आणि अपराह्न काळात करा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पितृपक्षाच्या वेळेचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे. जाण्याआधी आपल्याला परत एकदा मी आठवण करून देत आहे की आपल्या वडिलांची मृत्युतिथी आपणास माहीत नसेल किंवा मातेची माहीत नसेल, तर आपण मला आपल्या वडिलांचा मृत दिनांक, ज्या दिवशी मृत्यू झाला तो दिनांक आणि ती वेळ कळवायची आहे. वेळेला महत्व आहे. तुम्ही AM PM मध्ये कळवा किंवा 24 तासाच्या घड्याळानुसार तुम्ही त्याचा वापर करून मला ती वेळ कळवा. मी तुम्हाला कुठल्या तिथीला ते श्राद्धक्रम आपल्याला घालायचंय ते मेसेजद्वारे कळवणार आहे. फोन उचलल्या जाणार नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला फक्त टेक्स्ट मेसेज करायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.